तुमच्याही चेहऱ्यावरती भरपूर वांग झाले असतील, उन्हामुळे टॅनिंग, पिगमेंटेशन किंवा तुमच्या त्वचेची फार जळजळ होत असेल तर ते फक्त तुम्ही 7 दिवसामध्ये घालवू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, बटाटा घ्यायचा आहे. बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्याचं साल काढलं तर उत्तमच आणि तो किसणीचा वापर करून किसून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये असे काही गुणधर्म असतात की जो आपल्या त्वचेचा रंग जो गडद झालेला असतो तो रंग सुधारण्यास मदत करत असतो. आपल्या त्वचेवरील जे काही पिगमेंटेशन झालेलं आहे ते काढून टाकण्यास मदत करतं. जर आपल्या डोळ्याखाली भरपूर असे डार्क सर्कल आले असेल तर ते काढून टाकण्यास सुद्धा फार मदत करतं. बटाट्याचा रस तुम्ही असंही जर चेहऱ्यासाठी लावला तर तुमची त्वचा नक्कीच उजळते. त्यानंतर आपल्याला गाळणीचा वापर करून जो काही आपण बटाट्याचा किस ग्रेट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या रसाची गरज आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा हळद. हळदमध्ये तुम्हाला माहितीच असेल दाहक विरोधी गुणधर्म असतात, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. आपल्या त्वचेचा रंग उजळण्यास खूप मदत करत असतं. जे टॅनिंग आलेलं असतं ते काढण्यास खूप मदत करत असतं. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे 1 चमचा मध. मध हे आपल्या चेहऱ्याला जी होणारी जळजळ आहे ती अगदी थंड करण्यास खूप मदत करतं. चेहऱ्यावरील जो ड्रायनेस आलेला असतो तो कमी करण्यास मध फार मदत करत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याचा पोत सुधारण्यास सुद्धा फार मदत करत असतं. त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत ते म्हणजे कोलगेट. व्हाईटवालं कोलगेट आपल्याला घ्यायचं आहे. अगदी कमी प्रमाणात तुम्हाला कोलगेटचा वापर करायचा आहे. आता कोलगेट तेच लोक यूज करतील ज्यांना वांग भरपूर प्रमाणात आहे. ज्यांना वांग नाहीये, फक्त पिगमेंटेशन झालं आहे, टॅनिंग झालेलं आहे, त्यांनी कोलगेट इकडे स्किप करायचं आहे. कारण कोलगेटमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड असतं, मिथेनॉल, अल्कोहोल असतं. यामुळे असे काही गुणधर्म असल्यामुळे आपल्या त्वचेला थोडीशी इजा सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ज्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर वांग असतील त्यांनीच फक्त कोलगेटचा वापर करायचा आहे आणि तोही अति प्रमाणात न करता अगदी थोडंसंच कोलगेट घ्यायचं आहे. कोलगेटमध्ये मिथेनॉल असतं त्यामुळे उन्हामुळे जी जळजळ होत असते स्किनची ती सुद्धा कमी करण्यास खूप मदत करत असतं. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त 4 इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत जे आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतात. आता तुम्ही बघू शकता एक छान असं आपलं एक सोल्युशन तयार झालेलं आहे. हे सोल्युशन तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता आणि हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. आरामात 3 ते 4 दिवस चालते. त्यानंतर जेव्हाही तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये भरत आहात तेव्हा एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. यामध्ये आपण बटाटा वापरला आहे त्यामुळे खाली स्टार्च सेटल डाऊन होईल. तर जेव्हाही तुम्ही वापरत असणार तेव्हा तुम्हाला शेक करायचा आहे आणि मगच त्याचा वापर करायचा आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे कापसाचा बोळा आणि कापसाच्या बोळ्याने आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. पण त्याआधी आपल्याला आपला चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. जे फेसवॉश तुम्ही वापरता त्या फेसवॉशने तुम्हाला हा चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापसाच्या बोळ्याने जिथे जिथे वांग आहे किंवा तुमच्या त्वचेवर किंवा मानेवर भरपूर काळवटपणा झालाय तिथे तुम्हाला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. पूर्ण याला तुम्हाला कापसाचा बोळा फिरवत राहायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला हे जे काही आपण सोल्युशन बनवलेलं आहे ते लावत राहायचं आहे. जर तुम्ही एकदा लावलं आणि पुन्हा त्याला 2 मिनिटं रेस्टिंग टाइम दिला तर ते ड्राय होऊन जाईल. मग आपल्याला पुन्हा त्यावरती जे आहे लेअर लावायची आहे. असं 2 ते 3 वेळेस तुम्हाला करत राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय 5 मिनिटं थांबायचंय आणि रूम टेम्परेचरवरच्या पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही चेहरा धुवून घेणार आहात तेव्हा तुम्हाला पहिल्याच याच्यात दिसेल तुमचा टॅनिंग, पिगमेंटेशन फार कमी होईल. पण जेव्हाही तुम्ही हे पेस्ट तुमच्या चेहऱ्यावरती लावणार तुम्हाला जी होणारी जळजळ आहे ती तर काही सेकंदामध्येच गेलेली दिसेल. तुम्ही फक्त न कोलगेट वापरता जर हे बाकीचे 3 इन्ग्रेडियंट वापरून जर हे लावलं ना तर तुम्हाला खूप जबरदस्त असा रिझल्ट मिळेल. तुम्हाला हे 3 टाइम लावल्यानंतर तुम्हाला फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर जी क्रीम तुम्ही वापरत आहात किंवा कोकोनट ऑइल असेल, गुलाबजल असेल ते तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि बाहेर पडत असताना SPF 50+ हे वालं सनस्क्रीन तुम्हाला जे कंपनीचं आवडतं किंवा सूट होतं ते लावायचं आहे आणि विदाऊट स्कार्फ बाहेर पडायचं नाही. जर खूप जास्त वांग असेल तर तुम्हाला 1 दिवस गॅप घेऊन हे वापरायचं आहे. जर तुम्हाला वांग कमी प्रमाणात असेल तर हप्त्यातून 3 वेळेस वापरायचं आहे आणि जर तुम्हाला अगदी स्टार्टिंगच असेल तर तुम्ही हप्त्यातून 2 वेळेस वापरलं तरीही चालेल. टॅनिंग, पिगमेंटेशन फार असेल तर तुम्हाला हप्त्यातून 3 वेळेस हे वापरायचं आहे. हे करा. तुम्हाला कसलाच कितीही सेन्सिटिव्ह स्किन असली तरी सुद्धा तुम्हाला काहीच होणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला देत आहे. आता आपण जाणून घेऊयात की वांग का होतात. तर याला भरपूर अशी कारणं आहेत आणि बघायला गेलं तर स्त्रियांमध्ये वांगाचं प्रमाण हे खूप जास्त असतं कारण त्यांच्यामध्ये ना हार्मोनल इम्बॅलन्स खूप जास्त असतं म्हणून वांगाचे प्रमाण हे खूप जास्त असतात. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होतं, उतार-चढाव खूप असतो त्यामुळे सुद्धा वांग होत असतात. आफ्टर प्रेग्नन्सी सुद्धा हे बघायला मिळतं तर ते सुद्धा हे ट्राय करू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला थायरॉइड असेल तरी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की तुमच्या चेहऱ्यावरती वांग वगैरे येत असेल. उन्हाळा सुरू आहे त्यामुळे सूर्यकिरण म्हणजे UV किरण डायरेक्टली आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्ट येऊन आपल्या शरीरामध्ये जे एक मेलानिन पिगमेंट असतं ते डायरेक्टली
जास्त प्रोड्यूस होऊन तिथली स्किन गडद होत असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, बाहेर पडत असताना सनस्क्रीन आणि स्कार्फचा वापर करायचा आहे. जर असं काहीही झालं असेल तर तुम्हाला हे मास्क वापरायचं आहे. आता तुम्हाला कळालं असेल की याचं कारण काय आहे. आणि अजून एक मेजर कारण आहे ते म्हणजे जर तुम्ही स्क्रीनच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये असाल तर ते सुद्धा एक कारण असू शकतं की तुमच्या स्किनला जे आहे जास्त करून खूप जास्त इजा पोहोचते किंवा हानिकारक जे रेज आहेत ते जातात, त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघायचे असेल आणि नवीन आणि पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक आणि फॉलो नक्की करा. तुम्हाला जर केसासंबंधी काहीही समस्या असेल, अगदी गळत असतील, काही असेल, तर हा व्हिडिओ मी तुम्हाला रेकमेंड करते. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला त्यामध्ये स्टेप बाय स्टेप मी सगळं गाईड केलेलं आहे, ते नक्की फॉलो करा. आणि असेच आपले मस्त असे व्हिडिओज येणार आहेत, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, उन्हाळ्यामध्ये बाहेर पडत असताना स्कार्फ, सनस्क्रीन नक्की वापरा आणि भरपूर असं पाणी प्या. 12 ते 4 या दरम्यान बाहेर पडू नका. जेवढं जमेल तेवढं टाळा. आणि बाहेर पडायचंच असेल तर या 2 गोष्टी फॉलो करून नक्की बाहेर पडा. तुम्हाला काहीही समस्या असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, Instagramवर फॉलो केलं नसेल तर जरूर एकदा फॉलो करा. बाय.